आपल्यासोबत बोलण्यात खासदार धानोरकर आहे. ताई नेमकं काय तोडगा निघाला काय सांगाल? नाही, यात असं ठरलं होतं, की आमची संयुक्तिक एक बैठक झाली आणि बैठकीत माननीय प्रांताध्यक्ष, आम्ही जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष सगळे एकत्रित होतो. त्यात गटनेता हा प्रांताध्यक्ष देणार, माझा महापौर राहील, त्यांचा एखादा पदाधिकारी त्यांचा देखील राहील असं ठरलं आणि त्यानुसारच आम्ही वाट बघितली, की प्रांताध्यक्ष जे नाव देईल तेच नाव गटनेता म्हणून या ठिकाणी फायनल करायचं. परवाच्या दिवशी देखील आम्ही वाट पाहिली, काल देखील आम्ही दिवसभर वाट पाहिली. अडबाले सर स्वतः त्यांच्याकडे गेले, पण कुठलाही निरोप आला नाही आणि नगरसेवक सगळ्यांचे घरचे काही ना काही इश्यू होते. सगळ्यांचे मुलांचे एक्झाम चालू होते आणि त्याच्यामुळे फार दिवस नगरसेवक बाहेर राहणं हे काही शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे काल आम्ही आयुक्त कार्यालयात गट स्थापन पक्षाचा हा केला. कुठेतरी गटनेत्याचा विरोध होता. नाही, अजिबात विरोध नाही. कारण गटनेत्याचं जे नाव होतं, ते ना धानोरकरचं होतं, ना वडेट्टीवारचं होतं. गटनेत्याचं जे नाव होतं, ते प्रांताध्यक्षांनी दिलं होतं आणि त्याच्यामुळे गटनेत्याच्या नावासाठी विरोध व्हायचा विषयच नव्हता. गटनेता हा प्रांताध्यक्ष नसल्यामुळे सगळ्यांचं सहमती त्या गटनेत्यासाठी होती आणि सुरेंद्र अडबाले हे त्या ठिकाणी गटनेते म्हणून काल झाले. आता महापौर निवडायची जिम्मेदारी तुम्हाला आहे आणि जे नगरसेवक जुळवाजुळवी करायची आहे, ते तुम्हाला जुळवाजुळवी करायची आहे आणि स्थायी समिती जी आहे, ते कुठेतरी विजय वडेट्टीवारकडे जाणार आहे, असं बोलले जात आहे. जो तुम्हाला समर्थन करणार त्याला उपमहापौर भेटणार. हा तोडगा कसा काढणार? नाही, आता याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की महापौर हा काँग्रेसचा बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही गणितं जुळवायची आहे, ज्या काही मित्रपक्षांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे, ते आधी करणं आवश्यक आहे आणि महापौर धानोरकरचा किंवा महापौर वडेट्टीवारचा हा विषय अजिबात नाही. महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी राहील आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहे, ते प्राथमिक चर्चा आमच्या सुरू आहे. याच्या संदर्भात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा वंचित असतील, या सगळ्या लोकांशी चर्चा करून कुठेतरी यांना सोबत घेऊन आम्ही सत्ता स्थापन या ठिकाणी करू. कुठेतरी उभाटा गट शिवसेना हे महापौर पदच मागतात, ते त्याच्यावर अडून आहेत. तर कसं त्यांना सावरणार? नाही, महापौर पद जरी शिवसेना मागत असेल, तरी मी त्यांना सांगितलं, की जवळपास 30 नगरसेवक हे आमचे या ठिकाणी निवडून आले. त्यांचे 6 नगरसेवक आहे. पण जो काही वाटा त्यांच्या अधिकारात आहे, तो वाटा प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी नक्की करू. महापौर हा काँग्रेसचाच राहील. तर हे होते खासदार प्रतिभा धानोरकर. महापौर हा काँग्रेसचाच असल्याचे त्यांनी सांगितले. निलेश डहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.